सो गाईज आता परत फ्रायडे आहे, आमच्या गावातच मॅच. आम्ही आता घरून निघालो आहे. पहिले गुरुकडे चाललेलो, गुरुला घेतो, मग आम्ही ग्राउंडवर सर्व पब्लिक भेटू. सर्व ग्राउंडवरच मॅच आहे, सर्व पोरं तिकडे ग्राउंडवरच येणार आहे. तर आलेला एक गुरु आमचा आला, प्लेयर चिराग करे आणि राज पाटील. सर्वाधिक मोठा ऑलराऊंडर आहे उमरोईचा. होऊ शकतं सर्व प्लेयर जमा झालेले आहेत आमचे. आम्ही आता ग्राउंडवर पोहोचलेलो आहे. आमची टीम गेलेली आहे आतमध्ये, आम्ही बाहेरच आहेत, आम्हाला घेतलंच नाही. वाईट वाटते पण ठीक आहे, काय नाही चालते. फिल्डिंग आहे, बघूया काय करतात आता. स्वतः मात्र त्या ठिकाणी ऍक्शन मध्ये असताना इथून स्विचिंगचा फटका खेळण्याचा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह नसली तरी सुद्धा प्रत्यक्षात प्रत्येक जण येत आहेत. पंचांकडे दात जरूर मागितली, पंचांनी सांगितलं की 1 बाउंड आणि वेगे बरोबर नियंत्रण. दोन टप्पा पडल्यानंतर पंचांकडे दात जरूर मागितले आणि अविनाश जाधवला सुद्धा माहिती होतं यस डेफिनेटली कॉट बॅटिंगच्या स्वरूपात फलंदाज बाज सुशांत वजेच्या हातामध्ये चेंडू विसावला, बाजूला लागला. आणि आता इथे जर आपण पाहिलं तर प्रथम टीम टॉस जिंकल्यानंतर जी बॅटिंग चालू झालेली आहे. 61 टार्गेट आहे, बघूया आम्ही चेस करतात का. ओपनिंग पेअर आमची निशान वनमाली आणि प्रणय पाटील, बघूया काय होते. पद्धतीने चांगला फटका आहे. तर नक्कीच आपण पाहू शकतो धीरजच्या माध्यमातून आपण कुठली मात्र जर या पद्धतीने सांभाळून खेळतोय. पुन्हा एकदा अटॅक केलाय, अटॅक इतका भारी होता. आवश्यकता असेल 8 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि ते पट्टा तर जबरदस्त षटकार आणि निशांत वनमालीचं पहिलं या टुर्नामेंट मधलं पहिलं अर्धशतक पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जबरदस्त इनिंग. या एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी आणखी कॅश प्राइज देताना आपल्याला पाहायला मिळतंय. दिलीप तरी म्हणजे महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि विदेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. बघायला आलो होतो, वेस्ट नाही केलं. पहिली मॅच आम्ही जिंकलेलो आहे. आता बघूया नेक्स्ट मॅच काय होतं. ही आमची टीम आणि आता आमची सेकंड मॅच चालू होत आहे, तर बघूया काय होते. सर्व आलेले आमचे सर्व सपोर्टर आहे, अजून बघू शकतात, दाखवू तुम्हाला आम्ही. आणि आता आमची सेकंड मॅच आहे. फर्स्ट आमची बॅटिंग आहे, तर बघूया आता सेकंड मॅच सुरू होणार आहे, बघूया काय होते. खूप चांगला आहे सरळ चेंडू. पुढचा चेंडू आणखी एक मोठा चेंडू. बॉल फोड दे. चेंडू 600 धावा म्हणजे गुरु तुम्हाला काय वाटते, कसं झालंय? एकदम बेस्ट झाला, जिंकलो, आता जिंकणार फिक्स. आमच्याकडे नवीन पार्टनर जोडलेला वीर पाटील. वीर तुम्हाला कसं वाटते मॅच बद्दल? छान वाटते, नातं आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या चेंडूवर लाफ्ट केलाय चेंडूला हर्ष पाटील. चेंडू या ठिकाणी अगदी आपण पाहतोय औपचारिकता गोलंदाजी करत असताना ट्रिपल अचीव केलाय. जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. नक्कीच अंतिम 8 मध्ये क्वालिफाय झालेलं आम्ही. गुरु तुम्हाला कसं वाटतं अंतिम 8 मध्ये क्वालिफाय झालं? तर आय फील बेटर. क्वालिफाय नाही केलं, बाहेर बसणं आमचं वेस्ट नाही केलं. मी याचा 12 होतो. आपण पाहताय मुख्य मंचावर